हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल. आणि येस, फायनली इट्स माय बर्थडे वीक नाही बोलू शकत. परवा माझा बर्थडे आहे आणि आज आम्ही करणार आहोत बर्थडे शूट, जसं की आम्ही दरवर्षी करतो. आणि खूप साऱ्या व्हायरल पण होतं, खूप सारं प्रेम पण भेटतं. सो आता मी आलेली आहे माझे नेल्स करायला घनसोलीला, आमच्या विनीकडे. मी नेल्स दाखवते. चाललंय, काम चालू आहे एका साईडला आणि खूप सारी घाई आहे. आणि सगळं जरी आधीपासून प्लॅन ठरलेला असलं ना, तरी आमच्या सगळ्या गोष्टी ह्या आयत्या वेळेसच असतात. आणि विनीला मी दुपारी 1-2ला फोन केला, विनी करून देणार आहे, विनी करून देणार. सो ती मला कधी नाही बोलत, ती नेहमी करते. ती आता करते आणि मस्त एकदम भारी नेल्स करतोय आम्ही. तर आज आमचं शूट आहे. सो आजची थीम सगळ्यात युनिक आणि खूप वेगळी थीम आहे आमची, खूप भारी आहे. आणि अजूनपर्यंत मी असं बघितलंच नाहीये कोणाचं की त्यांनी ती थीम केली आहे. तुम्ही ऑलरेडी फोटो बघितले असतील, नसेल बघितले तर माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा. पण तुम्हाला कशी वाटली थीम ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही जे करतो ते सगळं युनिकच असतं, यु नो. असं आता आशुताई बोलेल तशी करेल. तिनेच आउटफिट बनवलाय आणि डेकोरेशन मला आपला चेतन दादाच आहे. आणि नेल्स आपली विनी करते, तिचा पण आयडी मी खाली देईनच. सो नक्की तिला DM करा, ऑर्डर. सो गाईज, आता आम्ही करतोय कॅट आय आणि त्याच्यानंतर अजून पुढे काहीतरी XYZ क्रोम असं आहे. आणि तुम्ही बघू शकता, माझा फेवरेट आहे कॅट आय. पण हिने जो कॅट आय माझ्या केलाय नेल्सला, तुम्ही बघू शकता. त्याचा फ्लॉवर बनवले तिने आणि 1 नंबर. मला खूप जास्त आवडला फ्लॉवर हा. विनी मॅडम, क्लासला यायला लागेल मला तुमच्या इथे. ये आता ठेवत मध्ये. तर गाईज, अपूर्वा इथे हाय नाही आणि मी हा फुटेज तिच्यासाठी घेते, की हे दाखवायला की मी किती मेहनत घेते तिच्यासाठी. हा कलरचा ड्रेस होता तिचा आणि मला काय भेटत नव्हता, कारण की आमचा आयत्यावर ठरला. आणि आता तिला पॅचेस पाहिजे होते म्हणून मी हे पॅचेस डाय करत बसले होतं. हा व्हिडिओचा फुटेज ह्याच्यासाठी घेतलाय ना, कारण की ती बोंबलत असतं का आशुताई तू माझ्यासाठी कधीच काय करत नाही. आता ये बघ मी काय करते, किती मेहनत घेते. आता ही पोरगी साठी मला येऊन बोलतं का आशुताई तू माझ्यासाठी दुनियेसाठी करशील, माझ्यासाठी काही नाही करत ना. हे बघा गाईज, असे व्हाईट कलरचे फ्लावर होते, याला मी आता यो कलर मारायला घेतले. आहोत केक वर्ल्ड मध्ये, ऑफकोर्स दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केक वर्ल्ड मध्ये. तसं आमचा दादाच आहे ब्रँड अँबॅसिडर. आमच्याकडे सगळे भारी माणसं. येस, ऑल स्पॉन्सर्स नाही, तशी माणसं जोडून ठेवायला लागतात आपल्याला स्वतःला. येस, चलो. आणि सेजा आले तिकडं, लेट झालंय, 10 वाजलेत. तरी आम्हाला पाणीपुरी खायची. येस, 10 वाजले नाही, काही नाही, नाव टाकायचंय असंच. तर अजून ह्याला डेकोरेट करायचंय, ते आम्ही नंतर करणार आहोत. चला, आता आमची सुरुवात झालेली आहे. नाही, फक्त फरक वेगळाच आहे की या टायमाला सेजा ऑफिशियली इथं आहे, गेल्या टायमाला ऑफिशियली इथं नव्हती. मेकअप करून गेलतो. चला, आया यांनी जिप्सी आणली. हो, मग तो काय सांगते कौशी, बघितला? पण सांगितली नाही त्यांनी आणलेली, ती सांगायची असते ना. बघला असे ब्लॉग मध्ये शिव्या. चला. हा, थांब 2 मिनिटं थांब. वरती बघ गाईज, घरची मेकअप आर्टिस्ट. हा, ठीक आहे. गाईज, वाजलेत किती दादा, किती वाजलेत? बघितला मेकअप आर्टिस्ट. दाखव. कर. कोपऱ्यात. पैसे दे बरं. केडी वगैरे येणार आहे ना, तेव्हाच मागवते. पैसे दे. सेजा, व्हॉल्यूम डाऊन. सेजा, व्हॉल्यूम डाऊन. समजलं का? काही नाही, पावर नाही. आता सेजानी एक दणका दिला ना बाहेर जशी डायरेक्ट. फुगवायची गरज लागणार नाही, त्यात तुला बसवतोय बलून. दमशराज गाईज. इज्जतीन गोरी करो.
बघा पांढरा फट करू नकोस. इज्जतीत गोरी कर, पांढरा फट करू नको. गाईस तुम्हीच सांगा की याला काय बोलणार. पांढरी पान मी ओरिजिनल गोळीचा आहे. माझ्या हाताचा कलर व तोंडाचा कलर एक कर करशील. हो गाईज 1 मिनिट थांब. किती वाजलेत लवकर सांग दादा. किती वाजलेत? 11:30 वाजले. तरी आमचे हेच धंदे चालू आहेत अजून तरी. अँड हा आउटफिट ऍज युजल बनवलेला आहे मी स्वतः आशू द डिझायनरनी. आणि मेकअप केला आशूने. नाही सेजानी केले. कला उगाच माझ्या बघा. आवडला नाही आवडला सेजानीच केले. तिला काय वाटूच शकत नाही ना. तुमच्यावर येऊ दे मी पण अशीच रोकडतो. आमच्यावरती येतच नाही कधी. इथपर्यंतच खपतो सगळा. गाईज आवाज. गाईज आवाज. नवीन नवरी आहे हो ही आमची. असं चपटा पाहिजे काही करून पण तुला. अजून चुडा पण नाही काढला. आवाज बघलात काय? बघलात काय? दादा किती महिने झाले लग्नाला? 1.5 महिना. कसा एक्सपिरियन्स आहे 1.5 महिन्याचा? आजला दादा. आपण 2 किलो लागतो. गाईज सी कोण आलंय? आपला केडी नेहमीप्रमाणे वेळेवर आणि आम्ही नेहमीप्रमाणे नॉट वेळेवर. बीच वर शूट करायचा होता. बीच वर मिस्टर लेट अपूर्वा. मी आलोच नसतो बरं. ते टाइम मिस्टर मी सगळं गेलतो. सो गाईज आम्ही रेडी झालोय आणि इथे आता चाललेत कलाकार्या. बोल बोल बोल. हा केलंच तिने. त्या पुढे काहीतरी बोलणार होती ती. बापरे असं मॉडेल आमच्या घरची आहे ना. प्रॅक्टिस करतो तिच्या मला. प्रॅक्टिस. आमची पोर आहे आम्ही काय बी करू. बरं द्यावा. झाला का तुझा डेकोरेशन? आपलं काम ओके आहे. लवकरच. यांचा नेहमीच लेट असतं. लेडीज बीच वर शूट करायचं होतं. नाईट शूट करायचं. सांगताय काय? पाणी दिसायला नुसता काल. सनसेट कसं वाटेल नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आपण दरवर्षी काहीतरी वेगवेगळं युनिकच आणतो. माझ्या बर्थडेला तरी ह्या टायमाला पण खूप काहीतरी युनिक आणलंय. कसा वाटतो? आणि ही जी मी थीम केली ती अजूनपर्यंत कोणीच बर्थडेला केलेली नाहीये किंवा कुठल्याही फंक्शनला मला तर वाटत नाही. मी नाही बघितले. केली असेल मी नाही बघितलेली. सो मी सिलेक्ट केली आणि खूप छान ती. मी फक्त माझं डोकं वापरलं पण ते प्रत्यक्षात आणण्याचं काम म्हणजे आपलं चेतन क्रिएशन्स ऑलवेज. सो थँक्यू सो मच चेतन दादा. किती मेहनत करायची. मग काय ऐकलं काय सिंगल वन डे कशू अरे सध्या आवाजच येत नाही तुझा. मी आता व्हिडिओ मध्ये प्रोफेशनल दाखवते की स्वतःला जी किती नाहीये. काय गाईस तुम्हाला वाटतं? अपू 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 1 नाही 2 नाही 3 नाही 4 कंचा उचला. यो इथे स्टुडिओला शूट चालू आहे आपला. स्वप्नीलने केक दिलाय. तो केक आणलाय त्याला आता सजवणार आम्ही आहोत. त्याच्याकडे आम्ही दरवेळेला केक आणतो. आणि एवढी हाईट माणूस एवढी हाईट. सो गाईज आमची सेजा चालले. काम करतो मी चाललो. बस यांचं रातभर चाललं. आम्ही प्रॉपर करतो. लक्ष द्या. आपला केडी भाऊ घरी झालेला आहे परत आणि आमचं शूट झालंय. आता आमचे फक्त व्हिडिओज काढायचे बाकी आहेत ते आम्ही नंतर करतो. केडीला आपल्या लेट झालं पण केडी आला त्यासाठी थँक्यू सो मच केडी. बस काय यावंच लागला असता. नसतं तर परिणाम झाला असता. चल बाय. थँक्यू सावकाशा. बाय बाय. थँक्यू. बर्थडेच्या आधी उद्या. तुला ऍडव्हान्स मध्ये त्या शुभेच्छा. थँक्यू. चला बाय बाय. बाय बाय. चला बाय.
हे मेसेज करा पोचलास का? येस आणि नीट जा. पाठवलं समजेल तुम्हाला. नीट जा. चल बाय. हे तर ये फोटो काढ ये. So guys, मला ह्या माणसावरती आणि ह्या माणसावरती काडीचा भरोसा नाही आहे अजून. हा अजून नाही. त्यामुळे मी ड्रेस न काढता ड्रेसच्या खाली जीन्स घातलेली आहे माझी. आणि जोपर्यंत हे लोक जात नाहीत तोपर्यंत मी चेंज नाही करणार. कारण का तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी यांनी माझी काय हालत केलेली. सकाळी 6 वाजता जाऊन सोड जाऊ दे, मला खूप सारी स्ट्रगल करायला लागलेलं. सो अजिबात नाही. आया नो माय याला घे यार. आउट ऑफ कंट्रोल माणूस आहे यार. चला बाय. गोलफिर ना. बघला पाहिजे म्हणून मी चेंज नाही केलं. मला माहिती होतं. टिश्यू घे. वाटतंय आपलं मागवणार मी. नाही तिला तर सोड. मला पण नाही ना. तिला पण नाही. पटकन घे. तुला वाटतंय आज आपलं मागवणार नाही. नको मागव. गाईस डेकोरेशन आमचं उतरलेलं आहे. आशुताई चाललोय. मी सुद्धा चेंज केलंय. लेट्स गो. आता आम्ही चाललोय घरी. आणि आता आम्ही आले पार्सल चायनीज खायला. चायनीज खाणार आणि घरी जाणार. चलो बाय. घरी जाऊन भेटूया. ओके सो गाईज आम्ही आलेलो आहोत घरी. फ्रेश वगैरे सगळं झालो आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही जेवलो. हा पहिले जेवलो. फ्रेश झालो आणि आता आम्ही झोपतोय. आय नो हा ब्लॉग एवढा म्हणजे जास्त फुटेज नव्हते कारण का आम्ही दोघीच होतो ना करायला. आम्ही दोघीच होतो आणि आम्ही फोटो पण आम्हीच काढत होतो. व्हिडिओ पण आम्ही आमच्या काढत होतो. इवन लाईट्स पण मी सेटअप करत होती. पटकन जाऊन पोहोचत होती. हेच चालू होतं आमचं. कारण का केडीला लवकर जायचं होतं. सो केडीने पटापट फोटो काढले आणि गेल्यानंतर आमचं मन कसं भरत नाही ना पटापट गोष्टींचं. तर आम्ही जरा अजून थोडा टाइम लावला. आणि आता वाजलेले आहेत 5:30 आणि आता नेहमीप्रमाणे. येस. सो कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. कसा वाटला आमच्या आशुताईचा आउटफिट. कसा वाटला डेकोरेशन. सगळ्या गोष्टी भारी झालेल्या. सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या खरंच खूप. आणि दरवर्षी म्हणजे ना माझा बर्थडेचा असतो ना दर टायमाला असं होतं की सगळं ना म्हणजे ठरवून ठेवलेलं असतं ऑलरेडी. पण ही कुठलीच गोष्ट ना टाइम टू टाइम नाही करत. ही तेव्हाच करेल जेव्हा ती गोष्ट जवळ. सगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेडली जाम भारी होतात. खूप छान होतात. सो कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि खूप सारं प्रेम द्या ब्लॉगला. बाय बाय.